ओम शांती. आज आहे 16/12/2024. मधुबनमधून बापदादा आजच्या मुरलीमध्ये महावाक्य, गोड मुलांनो, हे पावन बनण्याच्या शिक्षण बाकी सर्व शिक्षणापेक्षा सोपे आहे. हे शिक्षण लहान तरुण वृद्ध सर्वजण शिकू शकतात. फक्त 84 जन्मांना जाणून घ्यायचं आहे. इतकं हे सोपं शिक्षण आणि खूप सर्व जन्मांसाठी सुख देणारं हे अनोखं शिक्षण आहे. ते कोणत्याही वयामध्ये गरीब श्रीमंत लुळा लंगडा छोटा मोठा छोटा बडा कोण पण घेऊ शकतं. असे हे वंडरफुल शिक्षण परमात्माद्वारे सर्व जन्मांना सुखी करण्यासाठी आत्ताच प्राप्त होत असतं. प्रश्न: प्रत्येक लहान अथवा मोठ्यांना कोणतं एक प्रॅक्टिस नक्कीच केलं पाहिजे? उत्तर: प्रत्येकाने मुरली चालवण्याचे प्रॅक्टिस जरूर केले पाहिजे, कारण तुम्ही मुरलीधराची मुले आहात ना. जर मुरली चालवत नसाल तर उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. कोणाला ऐकवत राहाल तर ज्ञान ऐकवण्याचा आत्मविश्वास येईल. तुम्हा प्रत्येकाला बाप समान टीचर जरूर बनायचं आहे. बाप पण तुमचा सद्गुरू गुरु बनून तुम्हाला शिकवत आहे ना. तर तुम्ही पण मुरली चालवणं म्हणजे इतरांना हे ज्ञान शिकवणं. तर प्रत्येकाला बाप समान टीचर बनायचं आहे. जे शिकतात ते शिकवायचं आहे. लहान मुलांना देखील हे शिक्षण शिकण्याचा अधिकार आहे. ते देखील बेहदच्या बाबांच्याकडून सुख शांतीचा वारसा घेण्यासाठी पात्र आहेत. तर आता बाबा म्हणतात शिवजयंती येत आहे. तर काय करतात? तर मुरली खूप सुंदर आहे. तर पूर्ण मुरली पण तुम्ही वाचून घ्या आज. आणि आता मी तुम्हाला मुरलीच्या सारमध्ये आपण धारणा बघूया. त्याच्या अगोदर गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणा. आणि आम्ही आत्मिक मुलांचाही आत्मिक शिवबाबांना नमस्ते. आठवण. धारणेसाठी मुख्य सार. ज्ञान सागर बाबा जे रोज बेहदचे शिक्षण देतात त्यावर विचार सागर मंथन करायचं आहे. जे शिकले आहात ते इतरांना देखील जरूर शिकवायचं आहे. 2. हा बेहदचा ड्रामा कसा चालत आहे? हा अनादिपूर्व नियोजित वंडरफुल ड्रामा आहे. ह्या रहस्याला, या सिक्रेटला चांगल्या रीतीने समजून घेऊन व इतरांनाही समजून त्यांच्याही कल्याण करण्यामध्ये मदतगार बनायचं आहे. वरदान. पवित्रतेच्या श्रेष्ठ धारणेद्वारा एका धर्माचे संस्कारवाले समर्थ सम्राट भव. वरदानाचं स्पष्टीकरण. तुमच्या स्वराज्याचा धर्म अर्थात धारणा आहे. पवित्रता एक धर्म अर्थात एक धारणा. स्वप्न अथवा संकल्प मात्र देखील अपवित्रता अर्थात काम, क्रोध, ईर्ष्या, लोभ, जलसी, बदल्याची भावना, इतरांचं वाईट चित्त, इतरांच्याबद्दल जलसी निर्माण करणं, ईर्ष्या करणं आणि खूप जुन्या गोष्टींच्यावर इतरांच्याबद्दल राग ठेवणं, इतरांच्याकडून खूप अपेक्षा करणं, इतरांची निंदा करणं, मनामध्ये वाईट भाव निर्माण करणं, इतरांची बद्दल घृणा ठेवणं, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार मनामध्ये ठेवणं म्हणजे अपवित्रता. म्हणजे दुसरा धर्म. तुमचा आत्म्यांचा धर्म आहे. कुठला धर्म आहे? तुम्ही आहे शांत स्वरूप. तुम्हाला शांती पाहिजे. कशासाठी? तर सुख मिळण्यासाठी. मग सुख मिळालं की शक्ती राहते जीवनामध्ये, मग प्रेम राहते इतरांच्याबद्दल. आणि मग त्याच्यामध्ये बाबा म्हणतात की तुमचा स्वधर्म काय आहे? शांत स्वरूप, शक्ती स्वरूप, सुख स्वरूप, सत्य स्वरूप, प्रेम स्वरूप, पवित्रता आणि ज्ञान स्वरूप आहे तुम्ही. तर मग कुठल्याही प्रकारचं ज्ञान असेल तरच माणसाला त्या मार्गामध्ये जाणं सोपं पडतं ना. तर बाबा म्हणतात की तुम्ही जर मनामध्ये अपवित्र बनत असाल, म्हणजेच वाईट संकल्प, वाईट संगत, वाईट बघणं, वाईट बोलणं, वाईट करणं इतरांचं, आणि माफीचा सहनशक्ती, समाने की शक्ती, विस्तार को संकीर्ण करण्याची शक्ती नसेल, परखण्याची शक्ती नसेल,
सहानुभूती नसेल तर तुम्ही मात्र अपवित्र आहात. तर बाबा म्हणतात तुमचा स्वराज्याचा धर्म अर्थात धारणा आहे. काय आहे धारणा? पवित्रता. एक धर्म अर्थात एक धारणा. स्वप्न अथवा संकल्प मात्र देखील अपवित्रता अर्थात दुसरा धर्म असू नये. कारण तिथे पवित्रता आहे. कारण जिथे पवित्रता आहे तिथे अपवित्रता अर्थात व्यर्थ किंवा विकल्पाचे किंवा नकारात्मकताचे नामोनिशाण असणारच नाही. असे संपूर्ण पवित्रताचे संस्कार भरणारे समर्थ सम्राट आहेत. आत्ताच्या श्रेष्ठ संस्कारांच्या आधारावर भविष्य संस्कार भविष्याचं तुम्हाला भविष्याचा संसार पण बनतो आणि सुख साम्राज्य पण तुम्ही उभं करू शकता. तर बाबा सांगतात आत्ताच्या श्रेष्ठ संस्काराच्या आधारावर भविष्य संसार बनतो. आत्ताचे संस्कार भविष्य संसाराचे फाउंडेशन आहे. बोधवाक्य. विजयरत्न तेच बनतात ज्यांचे सच्चे प्रेम एका परमात्मावर आणि त्याच्या शिक्षेवरती आहे. त्यांना जीवनामध्ये सदैव सफलता मिळते म्हणजे विजयरत्न बनतात. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. गोड गोड बाबांचं अनगणित पदम गुना. शुक्रिया, शुक्रिया बाबा, शुक्रिया. तुम्ही सगळ्या बाबांच्या लाडक्या मुलांचं शुक्रिया.